नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. मैत्रिणींनो, 2026 हे वर्ष दत्त भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या वर्षात गुरुचरित्राचा हा एक विशिष्ट अध्याय श्रद्धेने वाचला तर दत्तगुरूची कृपा तुमच्यावर लगेच कशी होते हे आज आपण पाहणार आहोत. अनेक भक्तांचा अनुभव आहे की हा अध्याय वाचल्यानंतर अडचणी हळूहळू दूर होतात, मनाला शांतता मिळते, कामाला अडथळे कमी होतात आणि अचानक दत्तकृपेचे संकेत दिसू लागतात. गुरुचरित्र का इतके प्रभावी आहे? गुरुचरित्र हे केवळ ग्रंथ नाही, हे साक्षात दत्तगुरूंचे बोलते रूप आहे. जेव्हा भक्त श्रद्धेने गुरुचरित्र वाचतो तेव्हा दत्तगुरू स्वतः त्याच्या आयुष्यात प्रवेश करतात. 2026 मध्ये कोणता अध्याय वाचावा? मैत्रिणींनो, 2026 मध्ये गुरुचरित्राचा हा अध्याय विशेष फलदायी मानला जातो. 13वा हा अध्याय संकटातून मार्ग दाखवतो, भक्ताची परीक्षा संपवतो आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला शक्ती देतो. हा अध्याय कसा वाचावा? सकाळी किंवा रात्री शांत वेळ तुम्ही वाचण्यासाठी निवडा. दत्तगुरूंच्या फोटो समोर दिवा लावा. मनामध्ये श्री गुरुदेव दत्त असा जप करा. पूर्ण श्रद्धेने हा गुरुचरित्राचा अध्याय तुम्ही वाचा. वाचल्यानंतर दत्तगुरूंना मनापासून धन्यवाद द्या. हे करताना कसलाही संदेह मनामध्ये ठेवू नका. दत्तकृपेचे लगेच दिसणारे संकेत हा अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला दिसून येतील. अचानक एखादी चांगली बातमी मिळणे, मनातील भीती कमी होणे, अडकलेले काम पुढे सरकणे, स्वप्नात किंवा विचारात दत्तगुरूंचे स्मरण येणे, हे सर्व दत्तकृपेचे संकेत आहेत. भक्तांचा अनुभव. अनेक भक्त सांगतात की मी फक्त श्रद्धेने गुरुचरित्राचा हा अध्याय वाचला आणि काही दिवसातच माझ्या आयुष्यात बदल सुरू झाले. मैत्रिणींनो, जर तुम्ही 2000 अध्याय तुम्ही नक्की वाचा. अध्याय कोणता आहे? स्पष्ट उत्तर आणखी सांगते. गुरुचरित्राचा अध्याय 13वा. हा अध्याय भक्तांची परीक्षा संपवणारा, संकट निवारण करणारा आणि दत्तकृपा लवकर मिळवून देणारा मानला जातो. म्हणूनच 2026 मध्ये हा अध्याय विशेष फलदायी आहे असे अनेक दत्तभक्त मानतात. नमस्कार मैत्रिणींनो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. मैत्रिणींनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की 2026 मध्ये गुरुचरित्राचा अध्याय 13 वाचल्याने दत्तकृपा कशी मिळते. पण एक सांगू का तुम्हाला, हा अध्याय वाचल्यानंतर भक्ताच्या आयुष्यात नेमके कोणते बदल सुरू होतात? दत्तगुरू भक्ताची परीक्षा कशी घेतात आणि कधी कृपा करतात? अध्याय 13चे गूढ रहस्य. मैत्रिणींनो, गुरुचरित्राचा 13वा अध्याय सांगतो की दत्तगुरू आधी भक्ताची श्रद्धा तपासतात आणि श्रद्धा खरी ठरली की ते स्वतः भक्ताच्या पाठीशी उभे राहतात. हा अध्याय वाचताना अनेक भक्तांना डोळ्यात पाणी येते, मन हलके होते आणि अंतर्मनातून आवाज येतो, काळजी करू नकोस, मी आहे. 2026 मध्ये हा अध्याय का जास्त प्रभावी आहे? 2026 मध्ये अनेक लोक मानसिक तणावात असतील, निर्णय अडकतील, नातेसंबंधांची परीक्षा होईल. अशा वेळी अध्याय 13वा चुकीचा मार्ग थांबवतो. अध्याय 13वा योग्य दिशा दाखवतो, अनर्थ टाळतो. हा अध्याय वाचताना हा एक उपाय तुम्ही नक्की करा. मैत्रिणींनो, अध्याय वाचण्याआधी मनात असा संकल्प करा, हे दत्तगुरू, मला जे योग्य आहे तेच द्या बरं का. हट्ट तुम्ही करू नका दत्तगुरूंकडे किंवा शंकाही ठेवू नका, कारण दत्तगुरू हट्टाने नाही तर श्रद्धेने प्रसन्न होतात. दत्तकृपा सुरू झाल्याची खात्री कशी होईल?
अध्याय 13 वाचल्यानंतर अचानक एखादा अडकलेला फोन येणे, योग्य व्यक्ती भेटणे, चुकीचा निर्णय टाळणे, मनात दत्तनाम आपोआप येणे, हे सगळे दत्तगुरूंचे सूक्ष्म संकेत आहेत. भक्तांसाठी दत्तगुरूंचा हा संदेश आहे की दत्तगुरू म्हणतात, मी भक्ताला कधीही एकटं सोडत नाही, पण योग्य वेळ येईपर्यंत मी शांतपणे पाहतच राहतो. म्हणूनच जर आज अडचण आहे तर समजा कृपा जवळ आहे. दत्तगुरूंनी दिलेला शेवटचा विश्वासाचा शब्द. मैत्रिणींनो, 2026 मध्ये जर आयुष्य बदलायचे असेल तर गुरुचरित्र अध्याय 13 नियमित वाचा. दत्तगुरू तुमची परीक्षा संपवतील आणि कृपेची सुरुवात नक्की होईल. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र अध्याय 13 वाचल्यानंतर तुम्ही या चुका केल्या तर दत्तकृपा कशी थांबते? मैत्रिणींनो, नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आतापर्यंत आपण पाहिले की 2026 मध्ये गुरुचरित्राचा अध्याय 13 वाचल्याने दत्तकृपा कशी सुरू होते. पण तुम्हाला आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. हा अध्याय वाचल्यानंतर काही चुका तुम्ही जर केल्या तर सुरू झालेली दत्तकृपा सुद्धा थांबू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चूक नंबर 1, लगेच चमत्काराची अपेक्षा करणे. मैत्रिणींनो, अनेक भक्त अध्याय वाचतात आणि म्हणतात, आज वाचलं पण काहीच घडलं नाही. ही सर्वात मोठी चूक आहे. दत्तगुरू घाई करत नाहीत, ते योग्य वेळ पाहून कृपा करतात. उशीर म्हणजे नकार नाही, हा अध्याय संयम शिकवतो. चूक नंबर 2, शंका आणि नकारात्मक बोलणे. अध्याय वाचून जर तुम्ही म्हणाल, हे खरं असेल का, माझं नशीबच वाईट आहे, तर दत्तगुरू शांत होतात. कारण शंका म्हणजेच अविश्वास आणि श्रद्धा म्हणजे कृपा. चूक नंबर 3, फक्त देवाकडे मागण्या करणे. मैत्रिणींनो, दत्तगुरू म्हणतात, तू मला काय देणार आहेस हे आधी बघ. अध्याय वाचल्यानंतर तुम्ही एक विसरू नका, धन्यवाद केव्हाही दत्तगुरूंना देत जा. समाधानी राहा. फक्त मागणं केल्याने कृपा टिकत नाही. चूक नंबर 4, अध्याय अर्धवट सोडणे. काही लोक अध्याय अर्धवटच वाचताना सोडून देतात. काही लोक मध्येच उठतात. किंवा गुरुवारी वाचला तरी चालतो. एक अतिशय महत्त्वाचा नियम. अध्याय 13 वाचताना मनात एक गोष्ट ठेवा, दत्तगुरू मला सोडणार नाहीत. हा विश्वास असेल तर दिवस मोजावे लागत नाहीत. कृपा आपोआप येते. शेवटचा दत्त संदेश 2026 मध्ये. मैत्रिणींनो, जर तुम्ही गुरुचरित्र अध्याय 13 श्रद्धेने वाचत राहिलात तर दत्तगुरू योग्य तुम्हाला मार्ग दाखवतील, संकट टळतील आणि योग्य वेळी दत्तांची कृपा नक्कीच होईल. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्तांची कृपा तुमच्या परिवारावरती सदैव टिकून राहू हीच माझी आवर्जून विनंती. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.